8व्या पर्वामध्ये आपण आहोत. गावदेवी अंबेशिवाडी त्याच्या विरोधात खेळणारा संघ पिंपळोळी वाडी या दोन टीम मध्ये हे मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकला पिंपळोळी वाडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. व्हेरी फर्स्ट बॉल विनायकला तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल प्रतिम दर्जाचा पाहायला मिळालाय. पहिला चेंडू डॉट आला स्ट्राइक एंडला. फलंदाज वैभव खाकरे. हो पुढे सरसावलेत. बिडॉनला वड कॅच. फलंदाजा ठिकाणी बाद झालाय. पहिला धक्का लागेल टीम गावदेवी अंबे शिवसंघाला. वैभव खाकरे बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज वैभव खाकरेला आपण पाहिलं बाद होताना. पिंपळोळी वाडी संघाने घेतलेला निर्णय अत्यंत चांगला असावा असंच म्हणावं लागेल, कारण सुरुवात तशी पाहायला मिळाली या षटकाची. सकाळचं सत्र आहे. मॉर्निंग सेशन मध्ये आपण पाहतोय पहिला सामना जिंकला RD11 चांदप संघाने आणि त्यानंतर लगेचच हा दुसरा सामना. प्रत्येक संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी रिपोर्टिंग करायची, कारण आपल्याला आज 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. सेकंड सेमीफायनल आणि मेगा फायनल. विनायक ओ लाईन चांगली आहे. हा देखील बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट आलेला आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. विनायकचा आपण पाहतो स्वतः संघनायक आणि त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असते. त्याच्याच नावाने हा संघ ओळखला जातोय. गत वर्षी आपण पाहिली तर त्यांच्या माध्यमातून नाईट टुर्नामेंट सुद्धा पिंपळोळी वाडी या विभागात संपन्न झाली. शॉट ऑफ लेन ऑन साइडला वळवलाय. क्रॉस वाडे स्ट्रोक आपण पाहतोय. डीप मध्ये झाला स्क्वेअर लेगला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि याच सिंगल धावेवरती समाधान दरम्यान आतिश भंडारी हे देखील मॅचचा आनंद घेतात. जेव्हा जेव्हा RD11 चांदप संघ कोणत्याही विभागामध्ये खेळण्यासाठी जात असतो तेव्हा तेव्हा संघाच्या पाठीमागे आधारस्तंभाची भूमिका म्हणून त्यांचं नाव जरूर घेतलं जाईल. पुन्हा एकदा मागे एसटी रक्षक थोडे बीट झालेत आणि पुरेपूर या ठिकाणी आपण पाहतोय त्याचा फायदा प्रतिस्पर्धी टीमला मिळणार आहे. बॉल काही थांबत नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार. धावा मिळतील 4. षटक क्रमांक आपण पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल धाव, त्यानंतर एक चौकार. आता मात्र 5 धावा धावफलकामध्ये विकेट सुद्धा आलेली आहे. 2 चेंडू डॉट सुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि आता शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट ऑफ गुडलिन. अगदी परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली विनायकची आणि शेवटचा अंतिम चेंडू देखील या ठिकाणी डॉट आलेला आहे. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न असताना टीमची धाव संख्या 5 धावा. गावदेवी अंबे शिवसंघ 1-5. थोडंसं लक्ष केंद्रित करा. ज्या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 2
प्रगती पथावरती असणारे गोलंदाज लकी बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. अंबेशी व गावाच्या एंड कडूनच हे षटक तुम्हाला वारंवार पाहायला मिळणार आहे, कारण एकाच एंडने या क्रीडानगरीमध्ये तुम्ही गोलंदाजी करतायत. अलॉंग द कार्पेट बॉल डीप मध्ये चालला लॉंग ऑनच्या दिशेने, तोपर्यंत सेकंडचा कॉल. थोडंसं फंबल क्रिकेट आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळालाय. बॅटर सुमित जमदारे आणि दिनेश तामाणे असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 7. एकंदरीत वेदांत परटोळे आम्हाला माहिती देत असताना ऑफिशियल स्कोरर आहेत. ऑन साइडला वळवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा बॉल एकटप्पा घेत चाललाय क्षेत्ररक्षकाकडे, तोपर्यंत 2 धावा सहजतेने मिळणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहतो आणि या 2 धावेने सातत्याने आपण पाहतोय धावसंख्येला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. धावफलकावरती धावगती मेंटेन करण्याचा प्रयत्न गावदेवी अंबेशिव संघाला करायचा आहे, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विनायकने केली. इकॉनॉमिकल षटक कंजूस गोलंदाजी का असते पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती मात्र त्याने दाखवली आहे. आणि आता गोलंदाज लकीला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 2 हा पुढचा बॉल. हो पुढे सरसावलेत. आमट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू डॉट ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि संघाची धाबत संख्या 9 या अंकावरती आहे. धावा तुम्हाला बनवावाच लागणार आहेत. कदाचित मागच्या मॅच मध्ये आपण पाहतोय 48 धावांचं टार्गेट होतं आणि ते सहजतेने चेस करण्यात आलं. यावेळेस बॉल साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लाइट स्ट्रोक लॉंग ऑन ला क्लिअर करणारा माइटी हिट षटकार. क्यू आणि धावत संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 धावा 15 रन्स दुहेरी अंकामध्ये जाऊन विसावली आहे. बॅटची कडा मागे झेल या ठिकाणी टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन सुमित जमदारेला सुद्धा परतावा लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. दोन षटकांमध्ये 2 विकेट सुद्धा मिळवलेले आहेत. 1 विकेट विनायकला मिळाली आणि 1 विकेट लकी या गोलंदाजाने मिळवलेली आहे. षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळालं. धाबत संख्या धावफलकावरती अद्यापर्यंत वेदांत आम्हाला माहिती देतात की 15 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे करंट रन रेट तुम्हाला जर पाहायचं असेल तर 7.50 आहे या मॅच मध्ये. पंधरा धावा धावफलकावरती 15 रन्स. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा विनायक बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. पहिले षटक ज्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळलं आज निसार भाई शेख भावेश पवार या नावाने ओळखले जाणारे हे ग्रामीणचे खेळाडू आहेत आणि सध्या भरपूर सराव त्यांचा चालू आहे. आज भाईजान स्टार या नावाने संघ खेळणार आहे. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल 3रं आहे आणि या 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव स्ट्राइक रोटेट करण्यात आलेली आहे. दिनेश तांबाडे आणि त्याच्या साथीने न्यू बॅटर मैदानावरती आकाश तांबाडे. राईट अमर द विकेट. ओ संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा. पुन्हा एकदा अर्ली बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 मध्ये सुद्धा व्हेरी गुड कमबॅक. गोलंदाज
विनायक लाईन चांगली आहे. अजून एक बॉल आपण पाहिलं तर त्याच टप्प्यावरती सातत्याने जणू काही स्पॉट कडे फलंदाज पाहत बसलेले आहेत. विनायक गोरे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि प्रस्थापित केली. 5 धावा खर्च केला. अद्यापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त केवळ 1 धाव खर्च केली. पुन्हा एकदा मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला कव्हर करतायत. धाव मिळणार नाहीये. धाव मिळणार नाहीये. खरं तर कौतुक व्हायला हरकत नाही या गोलंदाजाचं. मी मगाशी सांगितलं त्याचा उल्लेख केला की याच खेळाडूच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आणि त्याच्यावरती जबाबदारी आहे. हो यावेळी शॉर्ट साईडला फटका प्रतिमे. फुल टॉस बॉल वरती आक्रमण. हल्ला चढवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळतील पूर्णपणे धावा 6. ठोकलाय षटकार. करणे 22 धावा धावफलकावरती झालेले. 22. फुल टॉस बॉल. सुरुवातीला 4 चेंडू अप्रतिम विनायक गोरेने हाताळलेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आउटसाइड लेग स्टंप वाईट बॉल. भाईजान स्टार वर्सेस सिद्धिविनायक इन काराव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतो राहिला गोलंदाज विनायक गोरे या गोलंदाजाच्या डावावरती डॉट बॉल आणि षटक क्रमांक 3 चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. जय हनुमान क्रिकेट संघ एरनजाड आयोजित जय हनुमान चषक ही स्पर्धा तुम्ही सर्वजण एन्जॉय करतायत. आज खरं तर या स्पर्धेला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असणार आहे याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीचे 3 षटक आणि या 3 षटकांमध्ये धावत संख्या फलकावरती 23. चौथ्या षटकात गोलंदाज या ठिकाणी बघत आले बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू वळवलाय. लॉंग लीगच्या दिशेने पटवण्याचा सुंदर प्रयत्न आपण पाहतो. चांगली फिल्डिंग. 1 सिंगल धाव मिळेल दिनेश तांबाडे यांना आणि सिंगलच्या मदतीने 25 धावा झालेले. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आपण जर पाहिली तर पिंपलोली वाडी संघाची. या दरम्यान पडल्यानंतर शॉट ऑफ गुड लेन. चांगल्या दर्जाचा चेंडू टाकण्यात आलेला आहे. काल अगदी आपण पाहिलं काल असेल त्याच्या अगोदर 2 दिवस सुद्धा आपण या स्पर्धेचा अनुभव घेतला असेल तर गुड लेंथ वरती पडणारा चेंडू थोडासा हलकासा टेक ऑफ होतो, स्कीट होतो आणि त्यानंतर लगेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. डॉट बॉल भरपूर आपल्याला पाहायला मिळाले त्या स्पॉट वरून. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगती पथावरती आहे. रोख रक्कम ₹50,000 या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचं 25. असे अनेक भरघोष पारितोषिके या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अतिशय सुंदर क्रीडा नगरी आहे.
अरुणजी मुसळे साहेब यांच्या वतीनं हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध झालेलं आहे, त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करू. लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप रिटर्न क्रीजच्या थोडस बाहेर हा चेंडू टाकण्यात आलेला आहे. तोपर्यंत अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. एक सिंगल. 28 धावा झालेले आहेत. पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द विकेट. या ठिकाणी एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी. ॲक्युरेट थ्रो आणि 2 धावा पूर्ण होतात. कलेक्टिंग थोडस चुकीचं पाहायला मिळालं रक्षकाचं आणि या दरम्यान या 2 धावा मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या सहाय्याने धावफलक 30 अंकावरती पोहोचलेला आहे. सूरज धुळे ऑफिशियल अपडेटर आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे ऑफिशियल कॅमेरामॅन ओमकार सावंत यांचंही कौतुक व्हायला हरकत नाही आहे. ऑफिशियल टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील योगराज महाराज बुटेरे हे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. दत्ता कडवसर, डी.के. पानेलचे सर्व आणि विष्णू शिंदे सर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 दिवस सलग त्यांची कामगिरी आपण पाहिलेली आहे. 4थं षटक भगत या गोलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 to go. लेफ्ट आर्म विकेट. हो या ठिकाणी संपर्क नाही आहे. पाठवरती चेंडू आदळलेला आहे. हाईट फॅक्टर थोडी जास्त आहे. पंच दर्शवत आहेत परंतु लेग बाईज ने मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 4चा खेळ सुद्धा संपलेला आहे. आणि या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड वरती तर फक्त आणि फक्त 31 धावा धाव फलकावरती आहेत. चला काराव टीमचे कॅप्टन आणि भाईजान स्टार या दोन्ही संघाचे कॅप्टन्सला विनंती आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. आज जास्त वेळ तुम्हाला दिली जाणार नाहीये, लक्षात असू द्या, कारण आज वेळेबाबत प्रत्येक संघाने आणि प्रत्येक खेळाडूने कोऑपरेट करायचं आहे आमच्या आयोजकांना. शेवटचा अंतिम षटक पंकज 5व्या क्रमांकाचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. धावा धाव फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 31 धावा आहेत. पंच काहीतरी दर्शवतात आणि आपण लगेच जाऊया मागच्या दिशेने. 31 बादची कडा फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक विकेटचं पतन. गावदेवी आंबे शिवसंघाला लागणारा हा तब्बल 3रा धक्का. ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. शतरक्षक वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. फेकी झाली आहे, पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलं काय. 2 धावा या ठिकाणी व्यवस्थितरित्या कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत आणि या 2च्या
मदतीने संघाची धाबा संख्या 33 धाबा आहेत. चंदू मेहर यांना तुम्ही पाहता तेरंदाड टीमचे कॅप्टन आहेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचे अतोनात प्रयत्न आहेत आणि या बाई ऑन साइडला फटका चांगला दर्जाचा असतो. दोन खेळाडू प्रयत्न करत होते परंतु त्यांना दोघांनाही चकमा देऊन बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील 4. सदोतीस धाबा धाव फलकामध्ये झालेल्या आहेत. शेवटचे अंतिम 3 बॉल शिल्लक या पहिल्या सत्रातील. पुन्हा एकदा विजय यावेळी चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. दिनेशला माहिती आहे दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होणार आहे आणि या 2 धाबा मिळतील. टीमची टोटल आपण पाहिलं तर 39-39. RD11 चांदप या संघाने पहिला सामना जिंकलेला आहे. त्यांची देखील एक चांगली स्पर्धा तुम्हाला RD संकुलामध्ये चांदप नगरीमध्ये पाहायला मिळेल. यावेळी ऑन साइडला त्याच दिशेने चांगल्या धाबा या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न करतात. दिनेश तामालेचं कौतुक करावं लागणार आहे कारण सातत्याने 2 धावा घेण्यासाठी माहीर असा खेळाडू आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी प्रत्येक फलंदाजाला कोऑपरेट सुद्धा केलेलं आहे मैदानाच्या मध्ये. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये धावा 10 खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल असणार आहे. 1 विकेट त्यांनी घेतलेली आहे म्हणजे एकंदरीत 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा बॉल धाबा संख्या फलकामध्ये 41. हो यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगाने एकवटण्यात आलेली आहे. शेवटच्या 5 बॉल वरती 12 धावा वसूल केल्या तब्बल आणि आता संघाची धाबा संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 43 धाबा आणि 44 धाबांचं लक्ष असलेल्या मॅच मध्ये या धाबा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. धन्यवाद. डीजे टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करून घेऊ. डीके चला घ्या मैदानाचा ताबा. आपण टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेऊयात. पहिल्या फेरीतील 3रा सामना काराम आणि बायझन स्टार. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचं स्वागत आहे. सुनील आहूजा यांचे सुपुत्र देखील आलेले आहेत. स्वागत आहे आपलं देखील मंचावरती. या आर्यन दादा या आपण मंचावरती. स्वागत आहे आपलं. आदरणीय सुनील आहूजा यांचे सुपुत्र आर्यन
दादांचं इथे आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर ऑल ट्रॉफीज इथे पुरस्कृत झालेले आहेत. एक दमदार डॅशिंग डायनामिक व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेले व्यक्तिमत्व आहे. तो चले चलते मैदान की ओर. यहाँ पर पहले सत्र का खेल समाप्त होता हुआ और खेल का ये दूसरा पड़ाव अब हालांकि यहाँ पर 44 रनों का लक्ष्य खड़ा किया है. आए हुए सभी मेहमानों का तहे दिल से हार्दिक स्वागत इस क्रिकेट की अद्भुत माया नगरी में. एक जानदार प्रतियोगिता आप देख रहे हैं दोस्तों. बदलापुर ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन संलग्न बांगनी एक बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट. आज के दिन का ये दूसरा मुकाबला है. आए हुए मेहमानों के जानकारी के लिए हम बता रहे हैं कि आज के इस आखिरी दिन का ये दूसरा मुकाबला मैदान के अंदर. आज लगभग 8 से 9 मुकाबले हमें कवर करने ध्यान दीजिए. तो सभी टीमों से हम दरख्वास्त करते हैं कि सही समय पर आप यहां पर उपस्थित रहे. सही समय पर टॉस की प्रक्रिया की जाएगी और सही समय पर मुकाबले खत्म किए जाएंगे. तो चलिए डीके मैच बॉल. यस, आराम से भाई. तो चलिए चलते मैदान की ओर. ओपनिंग पैर मैदान के अंदर दाखिल होती हुई एक तरफ विनायक और उन्हीं के साथ भगत आते हुए मैदान में. तो चलिए देखिए, अंपायर मुकाबले को हमें शुरुआत करनी है. यहाँ पर 44 रनों का लक्ष्य होगा. पहले खेल के पड़ाव में 43 रन लगे स्कोरबोर्ड पर और 44 का लक्ष्य आंखों देखा लेकर ओपनिंग पैर मैदान में दाखिल होती हुई. मजा आएगा इस मुकाबले में. इससे पहले मुकाबला भी लगभग हालांकि बात करेंगे यहाँ पर 48 रनों का था, लेकिन क्या मुकाबला बना. पहले 2 ओवर में तगड़े रन बने थे, लेकिन उसके बाद गेंदबाज विकी ने कमबैक करवा कर दिया था अपनी टीम को. लेकिन हालांकि जरूर वो मुकाबला जीता और सांदप टीम ने. यह मुकाबला भी शायद लग रहा है दर्शकों को एक तरफा हो सकता है, लेकिन नहीं. क्या पलटेगा ये मुकाबला, क्या बाजी मारेंगे गेंदबाज, देखना होगा इस मुकाबले में. मुकाबले को होती हुई शुरुआत दोनों टीमों को जीत के लिए ढेर सारी शुभकामनाएं. विश यू वेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट. स्टैंडर्ड ऑफ क्रिकेट आपको इस प्रतियोगिता में मेंटेन रखना होगा, क्योंकि बहुत ही दर्जेदार ये क्रिकेट टूर्नामेंट है. समय के साथ कॉपरेट करिए. मैनेजमेंट टीम बार बार एक ही सूचना करिए. देखिए कि टाइम बहुत ज्यादा ले रहे हैं आप, इस बात पर थोड़ा गौर करिए. विशु सर, देखिए आपको यहाँ पर स्ट्रिक्ट रहना होगा. डीके पैनल के सर्वे सर्वा देखिए हमारे दत्तात्रेय कड़व एक जाने माने मशहूर खिलाड़ी और उन्हीं के साथ एक बेहतरीन अंपायर्स की भूमिका अदा करते हैं. योगी राजे बुटेरे सर देखिए बकिया डॉन अंपायर्स की भूमिका में. तीसरे अंपायर या टीवी अंपायर रहेंगे अभी हमारे इस मुकाबले में, और जिनकी आवाज के बिना हर एक प्रतियोगिता अधूरी लगती है. हमारे बदलापुर कमेंटेटर एसोसिएशन के प्रेसिडेंट देखिए बात करेंगे यहाँ पर मैडी सर, महेश जी धुले सर. स्वागत है आपका फिर एक बार इस प्रतियोगिता के माध्यम से. स्टॉप वॉच शुरू हो गई है, अभी ध्यान दीजिए. और अब यहां से मुकाबले को होगी शुरुआत. स्टॉप वॉच इज ऑन. टाइम अलर्ट पहला आपके लिए. पहली गेंद ऑन साइड पर खेलने का प्रयास. शॉर्ट मिड विकेट पर फील्डर मौजूद. कोई रन नहीं यहाँ पर. बिंदी गेंद डॉट बॉल के साथ यहाँ पर होती हुई शुरुआत इस सत्र की. टारगेट हालांकि उतना बड़ा है नहीं, लेकिन जैसे मुकाबला आगे जाएगा मजा आएगा इस मुकाबले में. महाकाली स्टील सुनील जी आहूजा साहब, जिनके माध्यम से ऑल ट्रॉफीज मैन ऑफ द मैच की हमें पुरस्कृत हुई. स्वागत है आर्यन दादा आपका इस प्रतियोगिता में, जिन्होंने बहुत ही महत्वपूर्ण भूमिका इस प्रतियोगिता में निभाई. और ऑन साइड पर पुल किया है. शॉर्ट ऑफ लेग गेंद थी. मिड विकेट पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. पहला टिप्पा खाकर निकल गई गेंद बाउंड्री लाइन के पार. 4 टोक डीजे. यार 4 रन वसूले गए. तेजस फिलहाल गेंदबाजी के लिए पहला ओवर लेकर
कल कृषि 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौली के तेजस ने क्या गेंदबाजी की घोट के मैदान पर, शानदार गेंदबाजी की, लगभग 7 कैचेस पकड़े उसने आउटफील्ड में। और उस तेजस पाटिल जैसा कारनामा करना होगा अब इस तेजस को मैदान के अंदर। तेजोमय तेजस क्या झलक पाएंगे अगली गेंद? ओ बॉलर्स बैक खेला इस बार, अच्छा शॉट सीधे बल्ले से, स्ट्रेट हिट एंड ग्रेट हिट, 4 रन। कि मैडिसन सामने फील्डर है नहीं क्योंकि ये मिड ऑफ मिड ऑन तैनात था इससे पहले, अब उसी का फायदा उठाया बल्लेबाज ने, सीधे बल्ले से ड्राइव किया वहां पर, 4 रनों की वसूली। इससे पहले मिड ऑन पर फील्डर नहीं थे लेकिन लॉन्ग ऑन पर फील्डर थे, और एक फील्डर की बात करेंगे पर एक्स्ट्रा कवर पे थे, तो मिड विकेट का रीजन जो है पूरा खाली था और उसका फायदा उठाया था वहां पर बल्लेबाज ने। तो ये सब चीजें देखिए बहुत इंपॉर्टेंट होती है बतौर बल्लेबाज, पावर प्ले के ओवर में कैसे रन बटोरने आपको, ये बहुत महत्वपूर्ण बात होती है। फिलहाल मैनेजमेंट टीम कुछ चर्चा करती हुई कि अगले मुकाबले में कैसे कवर करने, आज का ये अंतिम दिन इस प्रतियोगिता का। अब यहां से फील्डिंग में थोड़े से फेरबदल करते हुए, चेंजेस करते हुए अगली पेशकश। ऑन साइड पर बेमिसाल टाइमिंग, लॉब किया है हवा से वार्तालाप करती हुई गेंद, वाइड इस लॉन्ग ऑन के ऊपर से, इट्स अ मैक्सिमम हिट, 6 रन। आर्यन दादा देखिए हमारे अंपायर्स की अदाकारी देखिए, अभी नृत्य आविष्कार पेश करेंगे आपके सामने। डांसिंग अंपायर देखिए, धूप बहुत है योगी भाई, लेकिन फिर भी देखिए नृत्य आविष्कार पेश कर रहे, क्योंकि मैडी भाई और राहुल भाई देखिए हमारे जो अध्यक्ष उपाध्यक्ष है भाई, ये दमदार है। इनके पैनल में यदि आप हो तो सब चीजें आपको देखने मिलेंगी। विश्व सर थोड़ी अदाकारी दिखाइए भाई, थोड़ा नृत्य आविष्कार, थोड़ा मनोरंजन होना चाहिए। अब यहां से ऑन साइड पर हुक किया है, बेस दिया गेंद को बैकवर्ड स्क्वायर के ऊपर से, इट्स अ बिग 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 सिक्सर। थोड़े अच्छे गाने लगाइए भाई डीजे, थोड़ा अंपायर को डांस करना है हमारे। देखिए डैकचिक डुकचिक, गोविंदा लिखिए भाई, गोविंदा, यस, नायक चलेगा, गोविंदा चलेगा, सब चलेगा भाई। अब अगली पेशकश तेजस, अब इस बार इफ यू विल मिस आई विल डेफिनेटली हिट। पिछले कुछ गेंदों में क्या कुछ हुआ वो सब बुलाकर आखिरी गेंद पर चटकाई विकेट, पहले विकेट का पतन होता है यहां पर, लगता हुआ पहला बड़ा झटका, बल्लेबाज विनायक मैदान के बाहर। देखिए अगला मुकाबला यहाँ पर विनर विनर खेला जाएगा। यहाँ से जो टीम जीतेगी उस टीम के खिलाफ RD11 सांदप टीम खेलेगी, और कारव टीम के लिए देखिए यहाँ पर 3 गेंदों की पेनल्टी। आप टाइम पर यदि यहाँ पर अवेलेबल नहीं रहोगे भाई तो पेनल्टी तो पड़नी है। मैडिसन मेरे ख्याल से पिछले 3 दिनों में 2 से 3 टीमों को ऑलरेडी पेनल्टी लग चुकी है, 4 गेंदों की भी पेनल्टी लगी। देखिए क्या स्ट्रिक्ट रूल्स फॉलो कर रहे हैं पूरे टूर्नामेंट में, बहुत ही शानदार डिसिप्लिन आपको यहां पर जरूर दिखाई देगा इस टूर्नामेंट में। शानदार 20 रन स्कोरबोर्ड पर, पहले विकेट का पतन आखिरी गेंद पर हुआ, लकी गेंदबाजी के लिए। अरे बैट्समैन है भाई, क्या करते हैं। बल्लेबाज आए लकी नए मैदान के अंदर। बॉलिंग ट्रैक पर यहां पर जीतू नामक गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। खेल का ये दूसरा ओवर, पहले ओवर में 20 रनों की वसूली हो चुकी है। अब आने वाले 24 गेंदे और जीत के लिए 24 रनों की दरकार। एक तरफा मुकाबला जैसे कि
पहले ओवर में जिस तरह से बल्लेबाजी हुई, ताबड़तोड़ बल्लेबाजी। अगला मुकाबला दोनों ही विनर टीमों में खेला जाएगा। RD11 सांदप के कप्तान से गुजारिश है कि आप मंच पर आइए। RD11 सांदप टीम के कप्तान से हम दरख्वास्त करते हैं कि आप मंच पर आइए। आर्यन दादा के शुभ हाथों से इस मुकाबले के बाद हम तुरंत टॉस करेंगे अगले विनर के मुकाबले का। मजा आएगा उस मुकाबले में। 4 ओवर का शायद मुकाबला खेला जाएगा। मैडी सर वो अगला मुकाबला जो होगा दूसरे राउंड का पहला मुकाबला। इस बार अच्छा शॉट इनफील्ड के ऊपर से खेला है। आउटफील्ड में कोई खिलाड़ी वहां पर मौजूद है नहीं। अब भागम भाग मिल्का भाग और शायद रुकाया वहां पर गेंद को। बेहतरीन फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग का नजारा पेश करते हुए फील्डर वहां से। ऐसे एक पल के लिए लगा कि रेस लग चुकी है अब भाई गेंद और फील्डर में। आखिरकार वो रेस जीत ली फील्डर ने। अपनी टीम के लिए कुछ रन यहां पर बचाए। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। चलिए दोस्तों, टाइम के साथ थोड़ा कॉपरेट करिए दोस्तों प्लीज। फिर एक बार गेंदबाज जीतू अगली गेंद लेकर। आड़ा बल्ला चलाता है यहां पर बल्लेबाज ने। गेंद और बल्ले का संपर्क है या नहीं, अपील तो हुई और लीजिए बल्लेबाज ने मैदान छोड़ दिया है अब यहां पर। यस, बल्लेबाज ने खुद से मैदान छोड़ा। यदि अंपायर्स को यहां पर आवाज नहीं गई, लेकिन फिर भी देखिए बात करेंगे यहां पर बल्लेबाज ने स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई, यहां पर मैदान छोड़ा। क्या बात है, तालियां बजाइए एक बार भाई इस बल्लेबाज के लिए। व्हाट अ स्पिरिट। ये खेल भावना हर एक खिलाड़ी में होनी बहुत जरूरी है। और पिंपलोलीवाड़ी टीम ही ऐसी है भाई, देखिए जो झूठ का साथ कभी नहीं लेती है। क्योंकि कहा जाता है अक्सर कि झूठ बोलकर 100 मुकाबले जीतने से अच्छा सच बोलकर एक मुकाबला कभी भी गवाए, ये बेहतर। और वही किया बल्लेबाज ने, सच्चाई दिखाई मैदान में। क्या बात है, क्या बात है। इसे कहते हैं स्पोर्ट्समैन स्पिरिट। फिर एक बार बड़ा हिट लगाने का प्रयास किया गया वहां पर। गेंदबाज के दोनों हाथ सिर पर, यानी कुछ रन मिलेंगे भाई। यस डेफिनेटली। चौका वसूलते हुए यहां पर बल्लेबाज 4 रन ठोक दीजिए। कुल स्कोर की बात करेंगे, देखिए यहां पर स्कोर मित्र में बताते हुए 27 रन फिलहाल स्कोर बोर्ड पर। अब 17 रनों की दरकार होगी आने वाले 21 गेंदों में। ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, खड़े खड़े स्ट्रोक एग्जीक्यूट करना चाह रहे थे अंपायर्स। दोनों हाथ पैरेलल करते हुए देखिए कुछ अलग स्टाइल में इशारा करते हुए अतिरिक्त रनों का। कड़क धूप में यहां पर डांसिंग अंपायर की भूमिका। फिर एक बार अच्छा शॉट खेला है वहां पर, कोई फील्डर नहीं, गैप में फील्डर भाग रहे भाई, लेकिन गेंद नहीं रुकने वाली, निकल गई बाउंड्री लाइन के पार। 4। अरुणजी मुसळे साहेबांचे ते शुभागमन झाले। खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला क्रीडांगण इथे उपलब्ध झालं, या संपूर्ण क्रीडांगणाचे खरं तर सर्वा आदरणीय अरुणजी मुसळे साहेबांचे नुकतं शुभागमन होतं। मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत है। तो चलिए एक और अतिरिक्त रन यहाँ पर। अतिरिक्त रन का सिलसिला कुछ खत्म हो नहीं रहा यहाँ पर।
एक के पीछे एक अतिरिक्त रन यहां पर आते हुए। फिर एक बार अतिरिक्त रन। ये अंपायर देखिए क्या कर रहे हैं भाई। बका डाउन देखिए, अंपायर देखिए मैदान के अंदर। यहाँ पर विश्व सर, यहाँ पर प्रशंसा होगी। देखिए पैनल है तो कुछ भी हो सकता है भाई। संदेश था बोराडे इनकी ओर से। देखिए 500 रुपए होंगे अगर विजय दादा कड़व इन्होंने डाइव मारकर कैच लगाया तो। दौड़कर भी लगाएंगे तो मिल जाएंगे भाई, क्या बात है। वाइट बॉल। ये अंपायर देखिए भाई, अब हमें हंसी जरूर आ रही है यहाँ पर। क्या कर रहे हैं एग्जैक्टली देखिए। यही तो मनोरंजन होता है, यही तो एक्स फैक्टर आपके पास होता है, की फैक्टर जो आपके पास होता है। तो चलिए कुल टोटल की बात करेंगे यहाँ पर स्कोर मित्र में बताते हुए कि अब 35 रन स्कोर बोर्ड पर। अब सिर्फ और सिर्फ 9 रनों की दरकार होगी। एक तरफा है मुकाबला पूरी तरह से। सांदप टीम के कप्तान से हम दरख्वास्त करते हैं कि आप आइए तुरंत। तो चलिए फिर एक बार अच्छा शॉट वहां पर फील्डर है, लेकिन दूसरे के लिए पलटेंगे भाई आसानी से। हाँ ना, क्या गड़बड़ शुरू है भाई यहाँ पर। तो चलिए यहाँ पर सिंगल के साथ टोटल आगे 36 रनों पर। 2 ओवर का खेल यहां से शायद खत्म होने के लिए अभी भी एक गेंद शेष होगी। स्टिल 1 टू गो। एक गेंद अभी भी यहां पर शेष होगी। चलिए चलिए भाई टाइम देखिए। और ली से भाई यहां पर चिड़िया चुप गई खेत। गरीबी में अब आटा गीला। नो बॉल और ये 4 रन, यानी पंजा खोल दीजिए अंपायर हाथ का। क्या बात है भाई, क्या बात है। ओ तेज थी ये गेंद, नीचे रही। इट्स अ सबमरीन डिलीवरी। बहुत नीचे रही है गेंद। अच्छी गेंदबाजी फिलहाल मैदान के अंदर। कमबैक करने की सोच रखते हैं, चाह रखते हैं, जिद रखते हैं, लेकिन अब समय निकल चुका है। अब यहां से सिर्फ और सिर्फ 3 रन की जरूरत है। क्या बात है। देखिए बदलापुर कमेंटेटर एसोसिएशन के प्रेसिडेंट और देखिए इनकी ओर से 1000 रुपए का नकद इनाम। वाह भाई वाह। डांसिंग अंपायर के लिए 1000 रुपए का इनाम आया है भाई। देखिए मैडी सर, अब एक बार जेब गरम हो गई ना तो इंसान अपने आप गरम हो जाता है। अब जेब तो गरम हुए भाई। क्या बात है। 1000 रुपए का इनाम आ चुका है यहाँ पर अंपायर को। ओ लॉफ्टेड ऑफ ड्राइव, अच्छा शॉट। शायद ये फील्डर वहां पर पहुंच पाएंगे या नहीं पाएंगे। पहुंच चुके बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए, लेकिन बैकअप थोड़ा खराब। इसी बीच दोनों ही बल्लेबाजों ने यहां पर 2 रन मुकम्मल किए। कुल स्कोर की बात करेंगे। देखिए यहां पर अब जीत के लिए केवल 1 रन की जरूरत। तो चलिए इसी के साथ औपचारिकता पूरी हो चुकी है भाई। यहां से मैच फिनिश, जीता है मुकाबला यहाँ पर खेल के दूसरे सत्र में बल्लेबाजी करती हुई पिंपलोली वाड़ी टीम ने। ढेर सारी शुभकामनाएं पिंपलोली वाड़ी, हार्दिक अभिनंदन। तो हार्ड लक टफ लक कहेंगे हम यहाँ पर। तो चलिए यहाँ पर हमारे अतिथि मंच पर सम्मान करेंगे, जिनके माध्यम से ऑल मैन ऑफ द मैच की ट्रॉफी हमें पुरस्कृत हुई इस पूरी प्रतियोगिता में।